नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। वाहन फिटनेस दंड रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा वाहतूक संघटनांनी दिला आहे। अहमदनगर 15 वर्षाच्या आतील वाहनास ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक करणारी बस, मिनी बस आदी वाहन चालकांकडून दररोज 50 रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत आहे। हा नियम रद्द करण्याची मागणी जिल्हा महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे। तर दंड न हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी व विक्री संघटनांनी दिला आहे। काल सकाळी अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली। यामध्ये जिल्ह्यातील विविध वाहन वाहतूक संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते बाबा अरगडे, अविनाश घुले, वैभव जगताप, नगर जिल्हा अध्यक्ष श्री गोविंद पोकळे, नगर जिल्हा उपाध्यक्ष श्री सलीम मुलानी, निजाम शेख, राहुल सिरसाट, सुरेश बडे, संदीप यादव, पोपटराव फाळके, संदीप भंडारी, जोएफ जमादार, मुन्ना शेख, अशोक काका जोशी, अमीन शेख आदी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोटार वाहन व्यावसायिकांकडून वाहन फिटनेस लेट 50 रुपये रोज दंड आकारण्यात येत आहे, परंतु हा दंड ऑटो रिक्षा, मिनी बस यांना परवडणारा नाही। यांच्यावर हा अन्याय आहे। हा दंड केंद्र सरकार व राज्य सरकारने रद्द करावा। राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करावे। ऑटो रिक्षाचे खुले परवाने धोरण मागे घ्यावे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने यांच्या पासिंगसाठी मदतनीस नेमावा, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी खासदार लंके व आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाहनधारकांच्या मागणीबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले। आज आम्ही रिक्षा संघटना व महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी मिळून कलेक्टर ऑफिसवर पासिंगचा, कमर्शियल गाड्याचा पासिंगचा दंड 50 रुपये दंड जो आहे हा बंद व्हावा, कारण हा दंड फार मोठा आहे। यावर सर्व ज्या गाड्या विकणारे शेतकरी लोक आहेत, त्या शेतकऱ्याच्या ज्याच्या काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी लग्नाच्या काही अडचणी आहेत, काही ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्यांना विकण्यासाठी आज परवड झालेली त्यांची, त्यासाठी हा दंड माफ झाला पाहिजे। हा जोपर्यंत दंड माफ होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि उग्र आंदोलन होईल। त्यासाठी आम्ही कलेक्टर इथं मोर्चा घेऊन निवेदन दिलेलं आहे। तर जर समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना तीव्र आंदोलन करेल। याची सर्व जबाबदारी शासनावर राहील। धन्यवाद। साधारण जर गाडीची आजची किंमत 1 लाख रुपये तर त्या गाडीला 1.5 लाख रुपये दंड लागू राहिला। कोरोना काळातून गाडी धारक आम्ही कुठेतरी सुधारत आहोत आणि त्याच्यात राज्य शासनाने हा जो 50 रुपये दंडाचा जो नियम लागू केलेला आहे तो आमच्या मालवाहतूक गाडी धारकांसाठी हा एकदम अन्यायकारक आहे। कारण आधीच गाडी क्लिअर करण्यासाठी इन्शुरन्स, पासिंग, शासनाचे इतर कर जसे पर्यावरण कर, टॅक्स, परत परमिट वरचा जो हे लागतो दंड आणि त्याला पण व्याज द्यावा लागतो। इतर खर्च करून गाडी धारक कसा तरी गाडी चालवतो। काही कारणास्तव जे आमच्या काही गाड्या मागे राहिलेल्या आहे त्याला 50 रुपये रोज दंड शासनाने जो चालू केलेला आहे तो दंड करावा, या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही सर्व वाहन चालक मालक इथे जमलो होतो आणि त्याबद्दलच हा जो 50 रुपयाचा जो दंड राज्य शासनाने जो चालू केलेला है तो बंद करावा। कारण हा जो नियम होता हा फक्त महाराष्ट्र राज्यातच है, तो बंद करावा ही मी त्यांना विनंती करतो। आज यहाँ पर जो खरीदी बिक्री संगठन की तरफ से और रिक्शा चालक मालक यूनियन की तरफ से जो मोर्चा निकाला गया था, ये मोर्चे में जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने 50 रुपये पर डे दंड शुरू किया है और ये 2016 से ये इसका जीआर निकला था। इसके बाद में हाईकोर्ट में इसको स्टे लगाया गया और मई महीने के बाद में इसको अमल वजूनी में लाने के लिए इनका बोलना ऐसा है कि 50 रुपये पर डे दंड भरना पड़ेगा। इसके लिए आज हम यहाँ पर इस मोर्चे को पार्टिंबा देने के लिए आए थे। हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से इस मोर्चे को जाहिर पार्टिंबा देते हैं और आने वाली 27 तारीख को जो अधिवेशन शुरू होने वाला है, इसमें यह अधिवेशन के अंदर हम
हमने अबू आसिम आजमी साहब से भी बात की है, ये इसके आवाज को वहां पर अधिवेशन में उठाने वाले हैं और इसकी जल्दी से जल्दी अगर दखल नहीं ली गई तो हम खुद बंबई में हजारों के साथ गाड़ियां लेकर हम मंत्रालय के सामने आंदोलन करेंगे और इसका जो भी परिणाम होगा इसका जिम्मेदार प्रशासन और मुख्यमंत्री रहेंगे। बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।